मला ना फार ऑकवर्ड वाटतं ते शेअर करताना. मुशायरामध्ये सादर केली होती. मुळात त्या गझलेचं साहित्य मूल्य काही नाहीये. एक साधा मिसरा होता की अजून आहे प्रेम तुझ्यावर. म्हणजे थोडी उकल करते मी आधी. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात म्हणजे काय, कुणावर क्लेम आहे. पण एक साधा मिसरा होता की अजून आहे प्रेम तुझ्यावर. आता प्रेम तुझ्यावर आणि काय असतं, हे मिसरे खूप त्रास देतात. एखादा मिसरा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये, तो मिसराही खूप साधा आहे, त्यातही काही विशेष नाही. पण सलग जेव्हा मी त्याच्यासाठी कवापी शोधताना प्रेम तुझ्यावर नेम सेम क्लेम क्लेम असं सगळं ते लिहून काढलं. म्हटलं हे विसरायला नको आपण. आणि अजून आहे प्रेम तुझ्यावर अजून, आणि पटकन डोक्यात आलं कसा धरावा नेम तुझ्यावर. म्हणजे हे कुणालाही लागू होतं. अर्थात हे कुठल्याही नात्यामध्येही होऊ शकतं की जिथे आपण अतीव प्रेम करतो, जिथे आपण अतीव काळजी घेतो, जिथे आपण हतबल होतो, जिथे आपल्याला काहीच करता येत नाही, अशा कुठल्याही ठिकाणी हे लागू होतं की कसा धरावा नेम तुझ्यावर, कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. आणि ह्याचा पुढचा शेर असा होता की तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या. आता मला एक सांगा, यामागे काही इतिहास भूगोल नाहीये बरं का, काही नाही. तू ऐवज, आता क्लेम हा जर मी कवाफी घेतीये आणि मी जर म्हटलं असतं की तू माझाच ऐवज आहे म्हणून मी तुझ्यावर क्लेम केला, मजा आली असती का? नसती आली. क्लेम म्हणजे कुठेतरी असं दाखवायचं होतं की हे मला करायचंय पण मी नाही करू शकत आहे, मी हतबल आहे, मग तू ऐवज दुसऱ्याचा वेळ झाला. कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. काय लाजतो मुलीसारखा, काय लाजतो मुलीसारखा. अरे अरे रे शेम तुझ्यावर. अरे काही काय बोलायला लावतोय.